नमस्कार, मी गायकवाड प्रशांत बालाजी, दयानंद वाणिज्य शिक्षण संस्था लातूर येथे BCA सेकंड इयरमध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला मी वाचलेल्या कादंबरीबद्दल काही माहिती सांगणार आहे. मी वाचलेल्या कादंबरीचं नाव आहे छावा. या पुस्तकाचं पहिले पेज मी तुम्हाला दाखवतो. हे आहे कव्हर पेज पुस्तकात. छावा ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. शिवाजी सावंत हे मराठी लेखक आहेत आणि त्यांनी ही कादंबरी ऐतिहासिक कादंबरी लिहिलेली आहे. छावा या कादंबरीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास पाहायला मिळतो. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 द्वादशीला पुरंदर येथे झाला. पुरंदर जसा बलाढ्य होता तसेच छत्रपती संभाजी महाराज हे बलाढ्य होते. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हे त्यांच्या काकाच्या आठवणीवरून ठेवण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांची कुंडली ज्योतीच्या समोर मांडली गेली. ज्योतिष म्हणाले, रुद्र जन्माला आला. रुद्र जसा हिमालयात तसाच हा गडकोटावर राज्य करेल. कुलाची कीर्ती वाढवेल आणि मृत्यूची दिक्कत असणार नाही. छत्रपती संभाजी महाराज अवघे 2-2.5 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री म्हणजे सईबाई या देवाघरी गेल्या. त्यानंतर त्यांना दुधाई लागली, ती म्हणजे धाराऊने संभाजी महाराजांना आईसारखीच आयुष्यभर माया लावली. छत्रपती संभाजी महाराजांवर संस्कार करायला त्यांच्या आजी म्हणजे जिजाबाई होत्या. जिजाबाई त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अर्जुनाच्या अशा शौर्याच्या, पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगत त्यांना लहानाचे मोठे होत होते. त्यांना तलवारीची लळा लागला, घोड्याची सवारी करायचा लळा लागला, वार कसा तटवायचा, भालाफेक कशी करायची याचे सर्व प्रशिक्षण घेत लहानाचे मोठे होऊ लागले होते. वय लहान होते पण छावा घडायला तेव्हाच सुरुवात झाली होती. या कादंबरीमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचे एक वाक्य फार मोलाचे आहे. आमची जिंदगी गेली माणसं जोडण्यासाठी, जोडणेच मुश्किल आहे, तोडणे सोपे असते, हे शिवाजी महाराज म्हणत. हे उदाहरण याच्याशी औरंगजेबाशी निगडीत आहे की कारण त्यांनी आपल्याच भावाला मुरादला आरोपी ठरवत भर चौकात शिक्षा केली होती. याच्याशी निगडीत वाक्य आहे असे मला वाटते. शिवाजी महाराजांचे वाक्य हे फार मोलाचे आहे की आपण चालत्यास बसत्यास उठते केले पाहिजे आणि उठत्यास चालते आणि चालत्यास दौडते केले पाहिजे आणि अवघ्या कार्य लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. हे शिवाजी महाराजांची नीतिमत्ता होती. शिवाजी महाराज हे जाणते राजे होते, शेतकऱ्यांचे राजे होते. शेतकऱ्यांच्या कोडीमूल मालाला सुद्धा भाव देत होते. शेतकऱ्यासाठी राजे होते. ह्या कादंबरीमध्ये आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे माहिती मिळते. संभाजी महाराजांचे डिटेल माहितीसाठी ही कादंबरी आवश्यक एकदा करून वाचावी. कारण या कादंबरीमध्ये आपल्याला संभाजी महाराजांनी युद्ध कसे केले याची प्रेरणा मिळते. ही कादंबरी जीवनासाठी आपल्याला लागू होते. कारण संघर्ष कसा करायचा हे सुद्धा या कादंबरीमध्ये आपल्याला मिळते. ही कादंबरी 877 पेजाची आहे आणि वाचताना आपल्याला इतके मनमग्न होते की टाईम कसा गेला याचे भानच उरत नाही. या कादंबरीमध्ये काही पेज उलटल्यानंतरच आपल्याला तुळजाभवानी आईची मूर्ती, सुंदर अशी देखील मूर्ती पाहायला मिळते. ही कादंबरी आयुष्यात एकदा का होईना वाचावी. धन्यवाद.